पाडगावचे होते, तर ते बाहेर पडले आणि त्यांचा शोध अजून देखील पोलीस खातं घेत नाही आहे. 2 महिने झाले याचा शोध लागलेला नाही आहे. आम्ही पोलीस खात्याशी बोलतो, खूपच संयमाने भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी देखील मांडलेली आहे. पोलीस खातं शोध घेत आहे, त्यांचा आमचं त्यांना सहकार्य असेल. पण आता आमचा बांध तुटलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रमंडळी आणि सर्व जे लोकशाही आणि संविधान मानणारे सर्व लोक, सर्वपक्षीय लोक या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. आमची मागणी एकच आहे, पोलीस खात्याने काय शोध घेतला तो शोध वैज्ञानिक पद्धतीने घेतला गेलेला नाही असा आमचा आक्षेप आहे. हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शोध घेणाऱ्यांना. पोलीस खातं म्हणतं की आम्ही पूर्ण शोध घेतोय, CDR वगैरे तपासतोय. तर काही तुम्ही काल वसंत नावखरेंनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता की बेपत्ता लोकांच्या बाबतीत तुम्ही करताय काय? 56,000 या राज्यामध्ये लोक बेपत्ता झालेत. कोल्हापुरामध्ये गेल्या 14 महिन्यात जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार 873 लोक बेपत्ता झालेले आहेत. त्यांचा शोध घेतला जात नाही आहे. हा सर्वसामान्य व्यक्ती नव्हता. महेश पिळणकर हा सरपंच होता. जर काही माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की जर काही बीडचं प्रकरण एवढं जर काही त्या प्रतिनिधींनी उचलून धरलं असेल तर हे प्रकरण जर काही त्यांच्या कुटुंबियांना, महेश पिळणकरला न्याय द्यायचा असेल, संविधानाला, लोकशाहीला जर काही न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण त्यांनी विधानसभेमध्ये मांडावं अशी आमची त्यांना विनंती आहे. निदान उत्तर तरी पोलिसांनी दिलेलं आहे. पण याच्या बाबतीत आम्ही जे LCBचे PI सुशांत चव्हाण यांच्याशी बोललो तर ते काय म्हणतात की कारणं 3Ws असतात, 7Ws आम्ही शोधले तर आम्हाला त्याचं कारणच मिळत नाही. आणि याच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांना मदत केली असं ते सांगतात. त्यांचे फोन म्हणजे त्यांच्या मिसेसचे, त्यांच्या भावांचे तिथले फोन त्या ठिकाणी जप्त करण्यात आले. त्याची सगळी चौकशी केली. आमचं म्हणणं काय आहे की गौरी लंकेश प्रकरणामध्ये हे महाराष्ट्रातले आरोपी होते. हे आरोपी ज्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्ट्या पकडण्यात आले त्या पद्धतीने या ठिकाणी जे जम्पिंग होत जातं वेगवेगळे नंबर्स ते आता सोपं आहे. आता विज्ञानामुळं सोपं आहे की ते जम्पिंग होत जातात. त्या नंबरची चौकशी करा. ज्याप्रमाणे गौरी लंकेशचे आरोपी सापडले त्या पद्धतीने याच्यामध्ये काय झालं याचं उत्तर मिळत नाही. हे जे निरुत्तर झालेलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी खरं तर पोलिसांनी द्यायला पाहिजे. आमचा त्यांच्यावरती आक्षेप